आमच्याकडे की नाही पूर आला आहे. चला तर ताई ना आज थोडासा की नाही पूर बघून या, कारण अचानकच ठरलं होतं. अगोदर काय प्लॅन वगैरे केला नव्हता. त्यामुळे झाडू वगैरे झालेलं आहे संध्याकाळचा, भांडी चहाची वगैरे सगळी घासून झालेलं आहे. चहा झालेला आहे इथं 5:30 पावणे 6च्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो होतो. थोडंसं रस्त्यावर पाणी आलं होतं, बाकी की नाही ब्रिजवर पाणी येत नाही, पण ब्रिजच्या खाली की नाही पाणी येते आणि पूर्ण दोन्ही बाजूच्या गावांना शेतवडीत की नाही पाणी जाते. त्यामुळे ऊसाचं वगैरे भाताचं नुकसान होतं, कारण पाणी पूर्ण असं तुडूंब भरलेलं असतं. थोडा वेळ मला अजून थांबायचं होतं, इकडे तिकडे जरासं पाण्यात फिरलं, पण काय झालं, पाऊस आला झिरमिट आणि आम्ही छत्री नेली नव्हती. त्यामुळे म्हटलं थांबण्यात काय अर्थ नाही, भिजलं म्हणजे आणि सर्दी खोकला झालं म्हणजे ते आणि कुणी निस्तरायचं. म्हणून गाडीत बसलो आणि बाहेर पडलो. वाटेत काही स्वीटकॉर्न होते आणि पावसाळ्यात असं थोडंसं काय असं खायला छान वाटतंय, तर आम्ही घेतलं. नीलला ते नको होतं, त्यांना दुसरं घेतलं. आम्ही तिथं खात बसलो नाही, कारण माझी घरची कामं अजून आवरायची होती, कारण आम्ही अचानक गेल्यामुळं थोडीशी कामं फक्त आवरून गेले होते. तर घरी आले, कपडे चेंज केली, त्यानंतर आपला रोजचा आंबाडा, कारण तो आंबाडा बांधल्याशिवाय आपल्या घरचं काम काय करूच वाटत नाही. तरी इथे पाण्याची 4 शिंतोडे काय असं ना, पावसाळ्यात पडली तरी पाणी कपडे कधी असे ओलसर होतात. म्हटलं मशीनला सकाळी लावं तोपर्यंत तसंच असं कुस्करून ठेवायला नको, म्हणून तिथंच कधी टेबलावर पसरून लावलं. तरी इथं माझं थोडंसं नख निघालं होतं आणि थोडंसं जरी निघालं कारण ते पूर्ण काढे तोपर्यंत मला तर काय मनाला चैन पडत नाही. म्हणून नील कटर घेतलं आणि ते थोडंसं काढलं. त्यानंतर म्हटलं जेवणाला सुरुवात करायची होती. पहिल्या गरम गरम स्वीटकॉर्न खाऊन घेऊया. लाईट तर आमच्याकडे सारखी ये जा करते. चला आजचा व्लॉग मी इथंच थांबवते.